शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा विषय मी थोडासा वेगळा निवडलेला आहे. शेतकऱ्यांचाही त्याच्यात संदर्भ येतोच, पण तरी थोडंसं त्याला वेगळं म्हटलं तरी चालेल. मी IAS अधिकारी श्री तुकाराम मुंडे साहेबांबद्दल थोडेसे चर्चात्मक. एक आपण जर बघितलं, 2014 साली सध्याचं सरकार जेव्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत होतं, त्यावेळेस त्यांची आश्वासनं स्वच्छ आणि पारदर्शी सरकार देण्यात येईल वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी होत्या, परंतु एकट्या फक्त तुकाराम मुंडे सरांच्या कार्यकाळासंदर्भात जर थोडंसे मी नजर मारली, आज योगायोगाने मला ती पोस्ट बघण्यात आली. 2005 साली तुकाराम मुंडे साहेबांचे जॉईनिंग झाली सोलापूरचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून. तेव्हापासून तर 2014 पर्यंत UPAचं सरकार होतं. त्या काळात सरासरी मुंडे साहेबांची बदली 1 वर्षानंतर झालेली आहे आणि 2014 ते 2026 पर्यंत म्हणजे साधारणतः 12 वर्षात सदर अधिकाऱ्यांची बदली 16 वेळा झालेली आहे. म्हणजे सरासरी किती येते 12 वर्षात? 8 महिने तर 10 महिने. विचार करा, एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याची बदली जर एखाद्या विभागात झालेली असेल आणि तो उत्कृष्ट कार्य त्या विभागात करत असेल, तर त्याला हटवण्यामागचं कारण काय, याचं उत्तर प्रथमतः आजच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. कारण गेल्या 10 वर्षापासून, मधल्या 2-2.5 वर्षाचा कार्यकाळ जर सोडला, तर गेल्या 10-12 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. सध्याची जी सत्ता आहे 2014 पासून, तर ते उत्तर द्यावं. 7 महिने 8 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तिथं काम करू देण्यात आलेलं नाही. आणि आजचा जरी विषय आहे, त्यांनी भेसळमध्ये सगळ्यात मोठं आत्ताचं जे असतंय त्यांचं की दूधचं प्रकरण म्हणजे आलं. शेतकऱ्यांचा थोडासा त्याच्यात सहभाग आलाच. दुधाच्या प्रकरणामध्ये एवढं भेसळ आहे की आज 25,000 कोटी लिटर दूध, 25 लाख लिटर दूध आवक आहे आणि डिस्ट्रीब्युशन आहे 65 लाख. मग मधलं जे 40 लाख लिटर दुधाचं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या